जिथे पापड्या घालायच्या ते सर्व स्वच्छ करून घेते, पाण्यामुळे कमी जास्त उशीर व्हायला. काल थोडासा उशीर झालता. कपड्यासाठी ते वाळले नव्हते म्हणून काढले नव्हते. आता ते काढून घ्यावेच लागतील, कारण एवढेच माझे अंगण आहे. 10 बाय 4चीच गॅलरी आहे. ह्याच गॅलरीमध्ये उन्हाळी कामे, वाळवण, कपडे वाळवणे ह्या सर्व गोष्टी इथेच करावे लागतात. ही गॅलरी छोटी जरी असली तरी ह्यामध्ये कामे पण चांगल्या पद्धतीने होतात. आता पहा पापड्या वाळत घालायच्यात म्हणून सगळे वरचे कपडे काढून घ्यावेच लागतील. पापड्या वाळत घातल्याच्यानंतर इथे काहीच काम पडणार नाही. आमच्या अपार्टमेंटचे वरचे टेरेस खूप मोठे आहे आणि वरती जायला लिफ्ट पण आहे. पण मी वरती कधी जाऊन घालत नसते, कारण वरती वारा खूप वाहत असतो. जोराचे वारे आले की वरती काहीच राहत नाही आणि वर्षातून कधीतरी सफाई असते, कारण वरचं खूप मोठा वरांडा आहे. वरचे सगळे साफ करत बसले तर माझं कंबरनं मोडून जाईल. ओलसर कपड्याने बाकीचे पण सगळं स्वच्छ करून घेते. इथे पण खूप धूळ येते. ही धूळ साफ केली तर पापड्यावरती धूळ येणार नाही. हे सगळे कपडे काढून घेतले. मध्ये नेता इथेच कपड्याच्या घड्या पण घालून घेते, मगच आतमध्ये नेऊन व्यवस्थित ठेवते, कारण आतमध्ये पण ठेवल्याच्या नंतर खूप राडा दिसेल. आणि हे काम पण हातासारखे करून घेते. हे स्वच्छ केल्यामुळे इथेच घड्या घालून घरामध्ये हातासारखे नेते. हे काम करत असताना आतमध्ये पण जाऊन पाहावे लागेल. पापड्यासाठी आदन ठेवून आले. गॅस पण तितका फास्ट चालत नाही. आदन येईपर्यंत होईल तेवढी तितके बाकीचे करून घ्यावं. गॅस जरी कमी चालत असला तरी पाणी खूप खळखळले. त्यामध्ये आता तांदळाचे पीठ आणि त्याप्रमाणेच मीठ पण घालते. पाण्यातले पीठ पण चांगल्या पद्धतीने मिक्स करावं लागतं. त्यानंतर आदन आलेल्या पाण्यामध्ये फेटावे लागतं, कारण पीठ टाकत असताना त्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते. ते पण लक्षपूर्वक करावं लागतं. पाण्यामध्ये गाठी जर झाल्या तर पापड्या व्यवस्थित बनत नाहीत. 5 ते 6 मिनिटे आदन आलेल्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करावे लागतं. दिवस पण उजळत आला. अर्ध्याच कपड्याच्या घड्या घालून झाल्या होत्या, त्या आता पूर्ण करून सगळे कपडे व्यवस्थित जिथल्या जिथं ठेवूनच गॅलरी मग स्वच्छ करून घेते. पापड्या घातले की गॅस वाटा पण आवरून घेतला आणि भांडी पण घासली. हातासारखीच कामे करायला आवडतात मला. आणि हे पातेलं पण भिजवून ठेवलं. भांडी घासून घेतल्याच्या नंतर आंघोळ केली. त्यानंतर देवाची, तुळशीची आणि गणेशाची पूजा करून आता दारातली पूजा करत आहे. दारातली पूजा झाली की आज आहे संडे, त्यामुळे संडे स्पेशलचा बेत करायचा. आजचा बेत आहे मिसळपाव. मिसळपावासाठी मटकी ही भिजून मटकीला मोड पण आणले. सकाळची पूजा आणि संध्याकाळची दिवाबत्ती केली. घरामध्ये खूप फ्रेश वाटते आणि मनाला समाधान पण होतं. सकाळचे आता 9 वाजले. ही दारातली पूजा झाली की घरात जाऊन मिसळची तयारी करायची आणि पावची ऑर्डर पण दिली आहे, ती पण आणण्यासाठी मुलाला पाठवायचं. मस्त झाली गरमागरम मिसळ. आता फक्त पावची वाट पाहायची. अजून आले नाहीत. सकाळचे आत्ता 11 ते 11:30 झाले आणि आलेत पाव आता सगळे बाहेर काढून घेणार आहे. आणि इकडे मिसळीची भाजी पण तयार आहे. हे सगळं व्यवस्थित ठेवून परत आवरून घ्यायचं सगळं. ओटा हे